आणि मासा आम्हाला सापडलाय मित्रांनो. मासा आहे का काय काय माहिती हे. काजो हे कर रे, काजो खोल बरं. आणि समोर जेजुरी गड. मोठा आहे. हॅलो मित्रांनो, कशा आहेत आपण. तर आपण आज आलेलो आहे तळ्यामध्ये मासे पकडायला. तर आत्ता वाजलेलं आहे 4:30. आत्ता ऊन आहे जास्त आणि मासे पकडण्याचा टायमिंग झालाय. तर आपण मासे पकडणार आहोत. चला तर आता दोरी बांधायची तयारी. आपला फ्रेंड शंकर लोंढे. तर सुरुवात करतोय आम्ही आता. तर गळ बांधून आपल्याला झालं आहे. आम्ही मासे पकडणार आहोत. तर व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की पहा. माशांसाठी खाद्य पण आहे. आणि समोर जेजुरी गड. समोर म्हणजे जास्त लांब आहे. आणि इकडं या बाजूला कडे पठार. आणि काही लोक तिथं क्रिकेट खेळतात. तलावाचं पाणी कमी झाल्यामुळे आता क्रिकेट खेळायला जागा मिळाली. आणि गळ तर फेकलेला आहे. आणि समोर बदक आहे. डेड झालाय तो. तर मित्रांनो, आपण मासा पकडण्याचा प्रयत्न करतोय पण अजून काही मासा गावलेला नाही. दोन तीन वेळा झालं ट्राय केलं मासा यायचा आणि खाऊन जायचा. आणि आता परत टाकलंय गळ. तर बघतो आम्ही आता. आणि मासा आम्हाला सापडलाय मित्रांनो. मासा आहे का काय काय माहिती हे. वांबे हे पोटात अडकले. वांबे लय खतरनाक आहे. आणि मित्रांनो, आम्हाला वाम घावलेले आहे. वाम आहे याचं नाव. लय डेंजर दिसते सापवानीचे. आता याचं काय करणार आहे काय माहिती. त्या पोटात घुसले. हा, पोटात घुसले ना त्याच्या. आई काटे त्याला पुन्हा भीती वाटते काढायला. निघाला का व्हिडिओ. तर मित्रांनो, एवढी अशी वाम घावली आम्हाला. पण ते पोटात असं गळ बसलंय. काढता येईना आता. करगळ गुतला पुरी डेडच बाहेर काढले तुम्ही.
मला काय झालं तर माझी बायको पूर्ण आई गेली अवघडते. तुला काय झालं तर तुझ्या घरचं कोण तोंड द्यायचं. ह्या आडापैकी काहीच नाही लागत. चपन्नेस अर्धा किलो अर्धा किलो मोबाईल घेऊन अर्धा किलो घशात कोंब ताजं हे कर रे. ताजं खोल बरं. गावला आम्हाला मासा. ते पोट जास्त फुगलेलं दिसते, तसं बाहेर येईल. खाली टेकू नको त्याला, खाली घे थोडं. थांबलं की मग संपलं. 2 तास संध्याकाळी 9 वाजता सगळ्या गाड्या निघल्या. आणि काय 50 गाडी पिकअप पण त्याच्या मागे 5-5 गाडी करा. घाट माहिती आहे. नाही घाट मारला तसे नाही. जाळीलाच गाठ मारे. नाही का आबा शिवरीतला आबा नाही. सांग तुला थोडं खाली थोडं खाली बस बांध तेवढं तिथं नाही इथे